तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एस पी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण किती वाजता चालू केलंय बघायचंय का आपल्याला? वाजल्यात 7:57 म्हणजे 8 वाजल्यात. 6 वाजता उठलेलो. 2 तास लागतं आवरायला सगळं, आंघोळ हे ते नाश्ता आणि CNG वगैरे. CNGला लय मोठी लाईन असते, CNGमुळे थोडा वेळ लागतो. गाडी चालू करण्या अगोदर 2 तास अगोदर उठायला लागतं, मग तेव्हा 2 तासानंतर ना गाडी चालू होते. बिझी डे. तर 8 वाजले आता जस्ट चालू करणार आहे आणि मग बघू पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. भेटूया पहिली ऑर्डरला. आय होप लवकरात लवकर आणि मोठी ऑर्डर पडो. चाकण बिकन चला रिटर्न पडेल का मित्रांनो? पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली पहिली ऑर्डर पडलेली आपल्या स्टेशनला. आपण आता आलो आहोत स्टेशनकडे आणि ऑर्डर पडलेली 145 रुपयाने. वाजल्यात 8:45. आता बघू इथं ऑर्डर पडते नाही. 5-10 मिनटं थांबायचं आता लगेच निघायचं. तर मित्रांनो, आपण आता आहोत बाणेरमध्ये. बाणेर IT इंडस्ट्रीमध्ये आपलं सोडला. आता वाजल्यात 10 झाल्यात 500 रुपयाची, की चांगली गोष्ट आहे. आपल्याला अजून 1100 रुपये करायचे, तर बघू पुढचे 1100 रुपये कधी होतात कधी नाही. भेटूया पुढच्या ऑर्डर. तर मित्रांनो, वाजल्यात 1:26 झालेत 1000 रुपये. आपण आत्ता आहोत रामवाडी मेट्रो स्टेशनच्या इकडं. बघू शकतो, दिसतं का? दिसलं. जास्त बघू नये, मोबाईल हँग होतो आमचा. कारण असं वळवलं की ते काय होतं काय म्हणजे हँगडतं. गरीबाचा मोबाईल, जुना मोबाईल. तर सीन असं आहे की आत्ता एकाला सोडला होता ह्याच्या अगोदर. आत्ता एक IT खडकीमधून आणलेलं IT इंडस्ट्रीतनं, आणि तिथल्या इथं एक ऑर्डर पडलेली, पण छोटी ऑर्डर होती. पण तिथनं असं झालं की समजा मी पिकअप 3 किलोमीटरवरनं केलं आहे, ड्रॉप बी 3 किलोमीटरला गेले, पण परत मी 3 किलोमीटरला गेलो. का तर मी जेवण शोधत होतो, मला जेवण नव्हतं भेटत. परत तिकडं झालं, ड्रॉपकडं झालं. का आलो काय म्हणजे मला बी माहीत नाही. डोकं आणलं, मला भूक लागली, मला कळत नाही का होते काय. 5-6 किलोमीटर असं सांगितलं मी. मग मला एक गाडा भेटला, तिथं मी नाश्ता केला, दालचा राईस. त्याने की मला पोट भरत नाही. पण आता एकदा खाल्लं, आता काय परत तेच. आता बघू नंतर नारळ पाणी किंवा ज्यूस वगैरे पिऊ, हेल्थसाठी चांगलं आपल्या. चपाती भाजी रे. जर नवीन ड्रायव्हर असताल तर लक्षात ठेवा, एकतर डबा आणा, नाही तर मग जवळच्या जवळ ऑर्डर मारा. लांब ऑर्डर गेले की मग असं असतं, जेवणाचे वांदे असतात. जेवण खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर जेवलं पाहिजे. वेळेवर नाही जेवलं की मग आजारी पडतं. मगाशी म्हणते पहिलं कसं आजारी पडलेलं 1 आठवड्यापूर्वी. मला सुचत नाही मग आजारी पडलो काय करू काय नाही, तरी कामाला यायला लागते. टार्गेट असतं रे, हप्ते. एकदा हप्ते संपले की भाऊ गोव्याला शिफ्ट होतो. शिफ्ट म्हणजे फिरायला जातो. फक्त गाडा येतोच आहे, गोव्याला फिरायला जायचं आहे. गोव्याला नाही गेलो, अवघड आहे. एवढं वर्षाचं झालं आहे. 30 वर्ष चालू आहे आपल्याला. 30 व्हायचं आहे आणि अजूनपर्यंत गोव्याला नाही गेलो. तर तुम्ही गोव्याला गेला नसेल तर मला कमेंट करणं नक्की सांगा. मला फक्त 2 वर्ष भाऊ. एकदा गाडी फिटली की आपण गोवा. तर 1000 रुपये झालेत, तर बघू अजून 600 रुपये करायचे. कधी होईल कधी नाही. किती वाजले? 1:28. 1:30 नंतर 600 होतील का? आणि असे जर 1.5 किलोमीटरचे पिकअप आणि इथं ड्रॉप, तर कसं होणार? 40 रुपयात किती करावं माणसाने सांगा बरं. 3-3, 4-4 किलोमीटर 40 रुपयेसाठी. 40 रुपयाची ऑर्डर आहे तर 30 रुपये भेटणार आपल्याला. अवघड आहे. मला भूक लागायला लागली. मला वाटतं परत कुठंतरी चपाती भाजी खायला लागेल. बघू भेटलं तर खायला, नाही तर कंटाळा येतो. जेवायचा बी कंटाळा येतो ॲक्च्युली मला. तुम्हाला बी जेवायचा कंटाळा येत असेल तर मला कमेंट करून सांगा. मी बघतो आता कोण भेटतं का नाही ऑर्डर, नाही तर मग नारळ पाणी. हिवाळ्यात ऊन असं लागते की जसं उन्हाळा आहे. नारळ पाणी तर बनत आहे. तर मित्रांनो, वाजले 4:50 आणि झालेत आपले 1500 रुपये. 100 रुपये कसे बी होईल. आपण नळ स्टॉपच्या आजूबाजूला आहोत की आता घराकडे ऑर्डर बघायच्यात. पडेल काय विषय नाही. आत्ता सीन एक असं झाला, तिथे एकाला सोडला. यांचं लोकेशन पाठीमागच्या लेनमध्ये होतं. त्यांनी फिरून 200-300 मीटर पुढं घेतला. 165 होते, त्यांना म्हटलं 170 द्या, तर नाही म्हणले. म्हटलं जिथं. तर मित्रांनो, मग अशी मोबाईल एवढं गरम झालं की काय बोलतच नाही आलं.
काय होतं, मोबाईल गरम झालं की कॅमेरा ऑटोमॅटिक बंद होतो. तर मी सांगू होतो की एक कस्टमर होता आणि ते नाही का थोडं पुढं घेतलं तर त्यांना 200-300 मीटर त्यांना म्हणलं 165 जायचं तर राऊंड 170 करून टाक नाही का. आता मग मीटर टाकले तर 25 रुपये वाढतात. पण म्हणले नाही असं तसं 4 पावलंच आहेत. 300 मीटरला 4 पावलं कसं होतं तुम्हीच सांगा. जाऊ द्या, आता लेडीज आहे म्हणून जास्त काय बोललो नाही. पण एक असे कस्टमर असतात ना, मग आता पुढच्या वेळेस आपलं पहिले डोकं जसं चालू होतं जागेवर थांबायचं, पुढं न्यायचंच नाही. जाऊ दे म्हटलं आपल्या लेडीज येऊन पुढं नाही तर लेडीजच जास्त करतात. जेंट्स एखाद्या वेळेस देऊन टाकतात, पण लेडीज ते मीम्स नव्हते का मध्ये, वुमेन हे 2 ढेरे लोक असं कॉफी पित नाही का म्हणतात वुमेन, ते तसंच आहे, खरंच आहे. ते त्यांना किती बोला डोकं नसतंच, स्वतःच खरं करतात. चुकीचं असलं तर त्यांचंच खरं असतं. असे लय किस्से अनुभवलेत भाऊ मी. जाऊ दे, त्यांच्या नादाला कोण लागतंय. 4-5 रुपयाने आपल्याला फरक नाही पडत. ड्रायव्हर माणूस आहे आपण. पण हक्काचे पैसे मागवतो भाऊ. आता कुठे बाया माणसांची भांडतं. पुरुष असतं तर बोललं असतं त्याला. तर जाऊ. तर फायनली आपल्या मित्रांना टार्गेट झाले. तिकडनं आपल्याला एक ऑर्डर पडली पर्वतीला आपण आलेलो आहोत. वाजल्यात 5:30 डॉट आणि 1600 डॉट झाल्यात. तर आपण आता घरी चाललो आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. आज लवकर आलं तर पण लवकर झालं आहे. तरी थोडं उशीर झालं माझ्या हिशोबाने. 4 पर्यंत व्हायला पण होतं. 1.5 तास जरा लेट झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. दुपारी वेळ वाया गेला होतो कधी. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. पण शुभरात्री.